तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे तिने, ती तुम्हाला तिच्या जाळ्यात अडकवतीये। उद्या जर तुमच्याहून मोठा बकरा मिळाला ना तर ती तुम्हाला सुद्धा सोडून जाईल। कसं कळत नाहीये तुम्हाला? तू कशी आहेस ग? तुझं कसं चाललंय? मुंबईत रुळलीस ना तू? आणि रोनित तुझ्याकडे लक्ष देतो ना? सुखी आहेस ना बाळा तू? हो सासूबाई। उच्च शिक्षणासाठी पैसे उभे करण्याकरता रात्रीचा दिवस केला आणि तू? आई सॉरी आई, मला तसं म्हणायचं नव्हतं। तुला किती वेळा सांगितलंय मी, माझ्याकरता जागत बसत जाऊ नको म्हणून। तुझं आवरून झोपून घेत जा ना। अहो एवढं खपून जेवण बनवलेलं असतं तुमच्यासाठी, मग ते अन्न थंड झाल्यावर बरं कसं लागणार? मला माहिती आहे तुम्हाला गरम गरम पोळ्या आवडतात, पहिल्या वाफेवर शिजलेला भात आवडतो, म्हणून वाट बघत थांबलेली असते एवढंच। मी घरी गेले कित्येक दिवस जेवत नाहीये हे तुला माहिती आहे, मग हे नाटक कशासाठी? नयन मावशी आली आहे घरी, भाजी आणि कोशिंबीर फक्त दोघींपुरती बनवली ना तर लगेच विचारते का रोनित येणार नाही का जेवायला? रोज क्लायंट बरोबर जेवतो का तो? मग काय उत्तर देऊ मी तिला? निदान ती इथे आली आहे तर तिचे 4 दिवस सुखा समाधानाने जावे ना, म्हणून तरी तुम्ही लवकर याल असं वाटलं होतं। मी घरी का लवकर येत नाही हे तुला माहिती आहे, आणि त्यात बदल होणार नाहीये। घरात स्वयंपाक करणारी, झाडू पोता करणारी बाई मला बायको म्हणून नकोय। मग आपण नवरा बायको म्हणून सुखाने नांदत असल्याचं नाटक तरी का म्हणून करायचं? काय हवंय तुम्हाला? काय हवंय? अहो बायकोय मी तुमची। ही असली गावंढळ आणि बिंडोक बाई माझी बायको असूच शकत नाही। हे लग्न माझ्यावर लादलं गेलंय, समजली? आईने जबरदस्ती तुला माझ्या गळ्यात बांधलंय। इनफ, उगीच मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस। तू मला कधीही आवडलेली नाहीयेस, बस। आता मला हे सगळं काही संपवायचंय। का? एक गृहिणी म्हणून किंवा एक बायको म्हणून मी कुठे कमी पडले? कुठली जबाबदारी सांभाळायला मी नाही म्हटलंय किंवा कुठल्या कर्तव्यात मी हायगाय केली? असं काय त्या मुलीत जे माझ्यात नाहीये? तुझ्याजवळ आम्ही सारखी फिगर नाही, संवाद कौशल्य तुला अवगत नाही, बाहेरच्या जगात फॅशनेबल कपडे घालून कसं रुबाबात वावरायचं हे तुला माहित नाही। तुला बायको म्हणून सोबत नेण्याची सुद्धा मला लाज वाटते, लाज। अरे तिच्यासारखी स्मार्ट होऊन दाखव ना। तिच्यासारखं कणभर जरी स्मार्टनेस तुझ्या अंगी आलं ना तरी खूप झालं। मी करेन ना प्रयत्न, मी स्वतःला सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन।
तुमची जर साथ मिळाली ना तर तुम्हाला हवं तसं मी स्वतःला घडवीन. स्वतःच्या भीतीवर मात करून मी माझा आत्मविश्वासही मिळवीन. माझी साथ या जन्मी तरी नक्कीच नाही. इंग्लिश येत नाही, 4 लोकात कसं वागायचं ते माहित नाही, स्वतःहून काही करण्याची उर्मी नाही. ही अशी बाई मला बायको म्हणून नकोच आहे. तू म्हणजे माझ्या वाटेतला अडथळा आहेस, अडथळा. हो निदान नयन मावशीचा तरी विचार करा. तिला नाही सहन होणार हे सगळं आता. आई खंबीर आहे. मी तिला स्पष्टच सांगणार आहे, मी तुझ्याशी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. माझं आम्हीवर प्रेम आहे आणि आम्ही दोघं जण लवकरात लवकर लग्न करणार आहोत. उद्या मी आम्हीला इकडे घेऊन येणार आईला भेटायला. तिला पाहिल्यावरच तुझ्यात आणि तिच्यात किती फरक आहे हे तिच्या लक्षात येईलच. लादलेला संसार मी ओढत राहू नये हे तिला वाटणारच आहे. तुम्ही मला असं वाऱ्यावर सोडणार? माझे बाबा सुद्धा या जगात नाहीयेत. असं नका करू, असं नका करू. पुढं काय करायचंय ते तुझं तू ठरव ना. तुझ्यासाठी मी उभं आयुष्य वाया का घालू? मला असं टाकून जाऊ नका तुम्ही. तुम्ही जे म्हणाल ना मी सगळं करायला तयार आहे. असं टाकून जाऊ नका मला. ठीक आहे ना, मग डायव्होर्स झाला तरी मी तुला दुसरी बायको म्हणून या घरात आसरा देईल. आणि स्वयंपाक पाणी घर साफ करणं ही तुझी आवडती कामं तू करत राहा, नाही का? काहीही झालं तरी मी तुला घटस्फोट देऊन आम्हीशी लग्न करणार हे नक्की. ओके? रीमा, नाश्ता तयार आहे का? काय केलं नाश्त्याला? डोसे केलेत, चटणी फक्त वाटायची राहिली. मग डोसा टाकते आणि 5 मिनिटात आणते. प्लीज थांबा. सकाळच्या वेळी असे वेळखाऊ पदार्थ का करतेस? का मुद्दाम करतेस? मला लवकर जायचं असतं, तुला माहिती आहे ना. रोनित, अरे अशा वेळेस रीमाला सांगून सरळ बाहेरच नाश्ता करावा. अरे तुझ्यासाठी झटून तुझ्या वेळेत तिने नाश्ता तयार करायचा आणि वर तुला वाटेल तसं तू तिला बोलतोस. अरे हे काही बरोबर नाहीये तुझं. अगं पण एक मिनिट. हॅलो. हो, निघतोच आहे. हो, आज जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. ठीक, मला निघायला. अहो नाश्ता. रात्री माझ्याबरोबर कोण येणार आहे माहिती आहे ना. मग जेवण जरा चांगलं करा, उकडलेले धक्कू नकोत आणि घर जरा नीटनेटकं आवरून ठेवा. असं का बोलताय तुम्ही? नेहमी गरम आणि चविष्टच जेवण वाढते ना तुम्हाला. एखादं काम करायचं नसेल आणि ते करावं लागलं, माणसं ते काम बिघडवतात. म्हणजे हा माझा कंपनीतला अनुभव आहे, म्हणून बजावला. रीमा, रडू नकोस बाळा. रोनितनं केलेला अपमान तू सहन करायला नको होतास. असं काही नाही आहे मावशी. ते काय ना, त्यांना हल्ली कामाचं खूप टेन्शन असतं ना, म्हणून ते बोलून गेले असतील कदाचित. आणि स्वतःचा राग घरच्यांवर नाही काढणार तर कोणावर काढणार? तू नको काळजी करू, मला अजिबात वाईट नाही वाटलं. रीमा, त्याच्या अपराधांवर पांघरून घालून तू त्याला सावरून घेणं सोडून दे. अगं किती दिवस तू हे सगळं सहन करणार आहेस? एक गोष्ट लक्षात ठेव,
अन्याय करणारा जितका अपराधी असतो ना, तितकाच अन्याय सहन करणारा देखील अपराधी असतो. मावशी अगं खरंच असं काही नाहीये. तू पण ना उगाच काळजी करतेस. एक तर आलीयस फक्त 4 दिवसांसाठी, त्यात तुझी विश्रांती सुद्धा नीटची झालेली नाही. तू का काळजी करतेस? मला खरंच वाईट नाही वाटलं. रीमा, आता स्पष्टच सांगते, तुमची भांडणं माझ्या कानावर पडली आहेत. रोनितची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तो जे वागतोय त्याचे चटके तू निःशब्दपणे सहन करू नयेस असं मला वाटतं. त्याच्या वागण्यावरून ह्या सगळ्या गोष्टींची मला कल्पना आलीच होती. पण बरं झालं, आता सगळ्या गोष्टींचा उलगडा झालाय. ते मावशी मी काय करू तूच सांग. आता जे नशिबात आहे ते तर सहन करावंच लागणार ना. वेडी आहेस का तू? हे सगळं त्याने घराबाहेर काढेपर्यंत तू सहन करणार आहेस का त्याच्या दुसऱ्या संसारात मोलकरीण म्हणून राबणार आहेस? काय कमी आहे तुझ्यात? रोनित मूर्खपणा करतोय. एका उथळ बेजबाबदार मुलीची भूल पडली आहे त्याला. गारगोटी उराशी बाळगायची आणि हिरा फेकून द्यायचा असं चाललंय त्याचं. तू अशी हातपाय गाळू नकोस. मी काय करू मावशी? रीमा, अगं पुष्पा, तुझी आई अशी हताश होणारी बाई नव्हती आणि तू इतक्यातच हार मानलीस. अगं आत्ताशी कुठे लढाईला तोंड फुटलंय, इतक्यातच शरणागती पत्करणार आहेस? तू स्वावलंबी हो. अगं तू चांगली ग्रॅज्युएट आहेस. कम्प्युटरचे महत्त्वाचे कोर्सेस तुझे झालेले आहेत आणि इंग्रजी बोलता येणं तसं काही कठीण नाही आहे गं. प्रश्न आपल्या जिद्दीचा आहे. आणि मला एक सांग, तू इतक्या दिवसांमध्ये नोकरी का नाही शोधलीस? रोनितचे पाय धरण्याचं कारणच काय? मुंबईत आले आणि बाव चढून गेले होते मी. मुंबईत माझ्या ओळखीचं कोणीही नाहीये आणि त्यात काही दिवसातच रोनितचं हे सगळं प्रकरण सुरू झालं. मग माझ्या अडचणी, माझं दुःख मी कोणाला सांगू? आणि तुला कितीही सांगायचं म्हटलं ना तरी मी तसं नाही करू शकत. अगं कितीही झालं तरी रोनित तुझा मुलगा आहे. मी हे सगळं सांगितल्यामुळे तुमच्यात वाद नक्कीच होणार आणि मला हे नाही आवडणार. रीमा, अगं पोटच्या पोरीसारखं प्रेम केलं मी तुझ्यावर. मुलानं अन्याय केला तरी मी त्याची बाजू घेईन असं तुला वाटलं तरी कसं बाळा? अगं तसं नाहीये मावशी. उगाचच ह्या सगळ्यात त्यांची घुसमट होतीये ग. आणि माझ्यामुळे आई मुलामध्ये सुद्धा दुरावा निर्माण व्हायला नको. हे बघ, मी देईन त्यांना घटस्फोट आनंदाने आणि पुढे बघू ना आपण काय होतं ते. म्हणजे तसंही नशीब कोणाला चुकलेलं नाही. तू इतक्यातच माघार स्वीकारणार आहेस? हा दुबळेपणा टाकून दे. अगं स्वाभिमान कायम ठेव. आत्मविश्वास जागा कर. मी तुझ्या पाठीशी आहे. पण रोनित माझ्याबरोबर सुखी नाहीये मावशी. मग अशा वेळेला मी अगं मग तू किती दिवस हा अन्याय सहन करत बसणार आहेस? आणि मला एक सांग की अशा पद्धतीने स्वैरपणे वागणं जर तू केलं असतंस तर त्याने ते सहन केलं असतं का? हे पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात, पण मनात आणलं तर बायका काय करू शकतात ह्याची त्यांना जाणीव नाहीये. तू रोनितला त्याची जाणीव करून दे. आणि ती आमिका कोण आहे ती आल्यानंतर आत्मविश्वासाने तिला सामोरी जा. मी तुझ्या बरोबर आहे. बघच काय होतंय ते. आता आपल्या दोघींसाठी छान आलं घातलेला चहा कर. हं जा. आणते. तुला वाटत असेल ती बावळट, पण या गावच्या बायका त्याच्या चलाकच असतात. अडवूनच धरलं तिनं आणि म्हणाली मी डिवोर्स देणारच नाही, तर पंचायत होईल आपली. पंचायत काय? हा, तिला ताणूनच धरलं ना तर तिलाच मागात पडेल. माझी कोणत्याही थराला जायची तयारी आहे आता. रोनी तारी पहिल्या लग्नाची बायको घरात असताना
आणि डिवोर्स झालेला नसताना आपण लग्न केलं तर ते इलिगल होईल. उलट तीच आपल्या विरुद्ध केस करून आपल्याला अडकवू शकते. त्यावरही अखेर केलाच आहे. धर्म बदलून मी तुझ्याशी कायद्यानुसार लग्न करू शकतो. अर्थात तुझी तयारी असेल तरच. रोनित, तुझ्याशी लग्न करून कायम तुझ्याजवळ राहायला मिळणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. मला तर हा दुरावा असह्य झालाय रे. माझी ती स्थिती आहे. मीही तुझ्याशिवाय आता नाही राहू शकत. आज संध्याकाळीच आपण काय तो सोक्षमोक्ष लागलो. या मी आई, ही आम्ही अतिशय बुद्धिमान आणि एफिशियंट मुलगी आहे. हिच्यासारख्या मुलीमुळेच मला भराभर बढती मिळत गेली. हिचं नेटवर्क जबरदस्त आहे. खास तुला भेटायला आली आहे. आम्ही ही माझी आई नाही ना. हॅलो आंटी, ग्लॅड टू मीट यू. आम्ही बस ना, बी कम्फर्टेबल. रीमा, 2 ग्लासेस घेऊन. आम्ही व्हॉट विल यू प्रेफर, वाईन और जिन? नको, आज ड्रिंक नको. ओके. रीमा, 2 लाईम ज्यूस घेऊन ये. नाही तर एक काम कर, फ्रीजमध्ये सोडा आहे, सोडा आणि लिंबू घेऊन ये. घे. Cheers. Cheers. आंटी बसा ना, तुम्ही पण घ्या आमच्या बरोबर. रीमा आत काम करत असताना पायावर पाय ठेवून सरबत पिणं प्रशस्त वाटत नाही मला. अगं आई, रीमाला स्वयंपाकघरात काय काय करत राहायला आवडतं. पण आता बघ ना, पाहुणी घरात आलेली आहे तर तिच्यासोबत बसावं, बोलावं, पण नाही, ते मॅनर्सच नाहीत ना. मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्रित बसून खावं प्यावं, एकत्रितपणे काम करावं, हेच खरे मॅनर्स आहेत ना. नाहीतर एक जण आतमध्ये खपतंय आणि बाकीचे त्याला हुकूम सोडतायत. हे काही खरं नाहीये. अगं आई, राहू देत ना. हे बघ, तिला जे आवडतं ते तिला करू देत ना. बरं ऐक, आम्ही खूप हुशार आहे. म्हणजे बुद्धी आणि सौंदर्य याचा असा मिलाव क्वचितच पाहायला मिळतो. आता नुकतीच ती लंडनहून आली आहे. तिने खास तुझ्यासाठी परफ्यूम आणलेत. अरे, माझा विद्यार्थी आलोक जैन गेल्याच महिन्यात आला होता. त्याने बरेच परफ्यूम्स आणलेत. ओ, दी फेमस बिझनेसमॅन आलोक जैन. तो आल्या आल्या रीमाची चौकशी करत होता. तिच्या हातच्या जेवणापुढे 5 स्टारचं जेवण सुद्धा फिकं आहे असं म्हणत होता. हे काय, फक्त समोसे? आणखी एखादं स्टार्टर हवं होतं. कटलेट घेऊन येते मी. मी घे ना. कोणत्या रेस्टॉरंटमधून मागवले? हे रेस्टॉरंट. रीमानं स्वतः समोसे आणि कटलेट्स बनवलेत. रोनितला घरचं जेवण खूप आवडतं. तुला येतच असेल ना स्वयंपाक? छी, आमच्याकडे पहिल्यापासूनच जेवण बनवायला खूप आहे. रोनितला तर गरम गरम पोळ्या आवडतात. तेव्हा रीमा गरम गरम तव्यावरची पोळी आणून त्याच्या पानात वाढते. रोनितला मशीनमधले धुतलेले कपडे आवडत नाहीत, ते खराब होतात. म्हणून मग रीमा स्वतःच्या हातांनी त्याचे कपडे धुते. रोनितला सकाळी उठल्याबरोबर बेड टी लागतो. तेव्हा रीमा स्वतःच्या हातांनी बनवलेला चहा त्याच्या बिछाण्याजवळ आणून देते. अगं आई, या सर्व गोष्टींसाठी नोकर मिळतात. या कामांसाठी बुद्धी वापरायची गरज नसते. बरं, ते जाऊ दे. मला तुला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची. तुला काय सांगायचंय ते मला माहिती आहे, पण त्याआधी मलाच तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. बघितलंस? आधी माझं म्हणणं ऐकून घे. हे घर रीमाचं आहे. हे घर घेतानाच मी तिच्या नावावरती केलंय. माझा सगळा पैसा तिच्या नावावर आहे. ती माझी केवळ सून नसून माझी मुलगीच आहे. त्यामुळे या घरात मी तिच्या सोबत राहणार आहे.
आई पण पण तू हे काय? या बॅगेत तुझे कपडे आणि तुझ्या वस्तू आहेत. या फाईलमध्ये काही कागदपत्र ठेवली आहेत. त्यात असं नोंदवलंय की तू नाही पण आम्ही दोघी तुझा त्याग करतोय. तुला आम्ही डिवोर्स देतोय. डिवोर्स? तुझ्यासारख्या स्वार्थी, चंचल आणि उथळ मुलाची मला लाज वाटते. तुझ्याबरोबर आम्हालाच राहायचं नाहीये. आम्ही आमच्या इच्छेनं तुला स्वतंत्र करतोय. काहीही करायला तू मोकळा आहेस. तुला काय वाटलं तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुझी बाजू घेईन? दुर्दैवानं तुझ्यावर केलेले संस्कार वाया गेले. तुझा माझा आता काहीही संबंध नाही. त्यामुळे आता आपला संबंध उरला नाही. या क्षणी ताबडतोब या मुलीला घेऊन या घराबाहेर चालता हो. मी आणि माझी गुणाची लेक एकमेकींची काळजी घेत आनंदानं जगण्यास समर्थ. हे घ्या. इथे तुमच्या मुलाची आणि सुनेची सही घ्या. ही पॉलिसी त्या दोघांसाठी फायद्याची ठरेल. हो, खरंच वहिनी, नोकरी सांभाळून तुम्ही विम्याचं काम फार नीटनेटकं करता. तुमच्या या कष्टामुळेच आज तुमचं घर सावरलंय. त्याचं श्रेयही तुम्हालाच जातं भाऊसाहेब. या सुखा समाधानाच्या संसारात गजाची उणीव तेवढी. नाव काढू नका त्यांचं. मी तुझा खूप मोठा अपराधी आहे, पण या जगात मला कुणाचाही आधार नाहीये. सर प्लीज मला तू तुझ्या घरात. डॉक्टरांचं म्हणणं आहे की सचिनची प्रकृती फार गंभीर आहे. काय?